नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ना पाठीमागच्या साईडला बोटनेक असतो आणि पुढच्या साईडला आपल्याला मोठा गळा हवा असतो. तर त्याच्यासाठी कसे माप टाकायचे आणि कटिंग कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सगळ्यात पहिले मी इथे उंची टाकून घेतली आहे. उंची आहे 14, त्या म्हणजे 1 इंच प्लस करून मी 15वर ही उंची टाकली आहे. आता इथे मी शोल्डर टाकत आहे. शोल्डर 14 आहे, तर बोटनेकमध्ये मी पूर्ण शोल्डर घेत असते. म्हणजे आता पूर्ण शोल्डर 14 आहे, त्याचा हाफ आपण इथं 7 घेतला आहे आणि 4 इंचावर मी गळा रुंदी घेत आहे. तर बघा, ही गळा रुंदी 4वर घेतली आहे. तर आपण बोटनेकमध्ये जेवढी गळा रुंदी घेतो तेवढीच गळा रुंदी पण इथं घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला एवढ्या हे ठिकाणी पाऊण इंच आपल्याला डाऊन करायचं आहे. पाऊण इंच, अर्धा इंच, फक्त अर्धा इंचापेक्षा कमी नको आहे. अर्धा इंचाच्या खालीच तुम्ही तिथे डाऊन करायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला मुंडा टाकून घ्यायचा आहे. आता इथं आपण गळ्याविषयी बोलणार आहोत, त्यामुळे इथे मी मुंडा किती टाकायचा, छाती माप किती टाकायचं हे नाही सांगत आहे. इथपर्यंत आपलं माप टाकून झालं आहे. आता मी तुम्हाला गळ्याचं माप सांगते की आपल्याला गळ्याचं माप हे कसं घ्यायचं. ठीक आहे. हे बघा, आता गळा आपल्याला पाठीमागचा बोटनेक घ्यायचा आहे. तर 3.5वर आपल्याला ही बोटनेकची आपण गळा लांबी ही टाकून घेऊया. त्यानंतर एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे आणि बोटनेकचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आता हा झाला आपला पाठीमागचा बोटनेक. पण आपल्याला पुढून हा ओपन पाहिजे आहे, पुढून आपल्याला मोठा गळा पाहिजे. त्यासाठी आपण आता कसं माप घ्यायचं ते बघूया. आता त्याच्यासाठी आपल्याला हे बघा, जितका पण आपला गळा असेल त्याच्यापेक्षा अर्धा इंच गळा आपल्याला कमी घ्यायचा आहे. आपण जर 7वर गळा ठेवत असेल तर हा गळा आपल्याला 6.5वर घ्यायचा आहे. आता नेहमी मी 7वर गळा घेते पुढचा, तर इथं मी 6.5वर हा गळा घेणार आहे आणि ह्या प्रकारे आपण सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता मी ह्याच पेपरवर तुम्हाला पुढचा पण गळा दाखवत आहे कसा आहे. आता इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा ह्या प्रकारे. आणि इथं आपल्याला गळ्याला मात्र पान शेप द्यायचा आहे. पानाचा गळा किंवा व्हीचा गळा द्यायचा आहे, म्हणजे आपला गळा जास्त फाकणार नाही. आता हा गळा जर असा ह्या प्रकारे जर गोल दिला आपण तर हा गळा खूप मोठा होऊन जातो. तर गोल जर द्यायचा असेल तर बघा ह्या प्रकारे इथून असं घ्यायचं आहे आणि आपल्याला हा गोल आकार द्यायचा आहे. जास्त आपल्याला इकडे फाकवायचं नाही. ह्या प्रकारे आपल्याला हा आकार गोल द्यायचा आहे. नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे, सरळ हे बघा, ह्या प्रकारे पानाचा शेप आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे जेणेकरून ह्या साईडला वरते तर आपलं व्यवस्थित बसून जाईल, कारण छोट्या गळ्याचं माप हे नेहमी आपण गळा रुंदी जास्तच घेत असतो, त्यामुळे वरती बसून जाईल. पण खाली आपल्याला आपण जर हा राऊंड जर असा गोल घेतला तर पुढच्या साईडला आपल्याला इथे खूप मोठा दिसून जातो. तर ह्या प्रकारे जर तुम्ही पानाचा शेप घेतला किंवा ह्या प्रकारे जर गोल आकार दिला तर गळा पण आपला ह्या इकडे मोठा मोठा होतो आणि जास्त फाकल्या पण जात नाही. तर जेव्हा पण आपल्याला बोटनेक ब्लाऊजमध्ये मोठा गळा पाहिजे असेल पुढचा आणि मागचा बोटनेक पाहिजे असेल तर ह्या प्रकारे तुम्ही मापे टाका. तर मी तुम्हाला आता इथे कटिंग करून दाखवते आहे. फक्त मी पुढच्याच गळ्याची इथं कटिंग करून दाखवते. हे बघा, ह्या प्रकारे तो गळा
खूप सुंदर दिसेल आणि तुमचं ब्लाऊज पण गोळा होणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही जी रेष आहे ती आखायला मात्र विसरायची नाही आहे. आपण जे बोटनेकमध्ये मध्ये 1 इंच जे घेतो ना, तर ते आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून इथे चुन्या वगैरे पडणार नाही. आणि इथूनच आपल्याला ही जी लाईन आपण आखू तिथून आपल्याला याचा मुंढ्याचा शेप द्यायचा आहे. जो काही आपण 1.5 इंचावर 1 इंचावर देतो ना, तो आपल्याला इथे या प्रकारे द्यायचा आहे. बघा, तो बाहेरच्या मुंड्याचा होता पाठीमागच्या, आणि हा आतला, म्हणजे जेणेकरून आपल्या इथं फुगा पडणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला हे मध्ये यावं लागतं. तर ह्या प्रकारे करायची आहे आपल्याला. पुढचा गळा जर मोठा असेल तर कटिंग. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.